पाकिस्तानचे नवे फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी संरक्षण दल प्रमुख म्हणजेच सीडीएफ बनताच भारताविरुद्ध गरळ ओकली आहे. कुठल्याही भ्रमात राहू नये असे थेट विधान करत त्यांनी भारताला पोकळी धमकी का दिली आणि हे धमकीचे विधान ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर किती गंभीर आहे. भारत पाकिस्तान सीमेवर शांतता नांदत असतानाच पाकिस्तानातून एक मोठे आणि आक्रमक विधान समोर आले आहे. हे विधान केले आहे पाकिस्तानचे नवे संरक्षण दल प्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी. असीम मुनीर यांना नुकतेच ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानी सैन्याच्या फील्ड मार्शल वरून घटना दुरुस्ती करून तयार करण्यात आलेल्या संरक्षण दल प्रमुख या नवीन आणि अधिक पॉवरफुल पदावर नियुक्ती मिळाली आहे. या पदावर येताच त्यांनी पहिल्याच भाषणात भारताला थेट इशारा दिला आहे. काय आहे मुनीर यांचे संपूर्ण विधान, त्यामागे ऑपरेशन सिंदूरची पार्श्वभूमी काय आहे आणि पाकिस्तानने याच वेळी तालिबानला का धमकावले आहे, आज आपण या तणावपूर्ण परिस्थितीचे विश्लेषण करणार आहोत. चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी जनरल हेडक्वार्टर्स मध्ये सैन्याला संबोधित करताना भारत विरुद्ध अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. त्यांचे मुख्य विधान होते की भविष्यात कुठल्याही हल्ल्याला पाकिस्तान तितक्याच आक्रमक आणि तीव्र उत्तर देईल. भारताने कुठल्याही भ्रमात राहू नये. मुनीर यांचे हे विधान पाकिस्तानच्या सैनिकी धोरणातील बदलांचे संकेत देते, विशेषतः जेव्हा ते एका नवीन आणि अधिक पॉवरफुल पदावर आहेत. ते पुढे म्हणाले की कुणालाही पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाला आणि अखंडतेला आव्हान देण्याची परवानगी नाही. पाकिस्तानची ओळख अजिंक्य आहे. पाकिस्तान हा शांतताप्रिय देश आहे, पण राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वभौमत्वाशी तडजोड करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. बदलत्या धोक्यांना लक्षात घेऊन तिने सैन्याने एकात्मिक प्रणाली अंतर्गत बहु डोमेन ऑपरेशन्स वाढवणे आवश्यक आहे, यावर त्यांनी भर दिला. असीम मुनीर यांचे हे विधान केवळ योगायोग नाही, त्याला एक मोठी आणि तणावपूर्ण पार्श्वभूमी आहे. या विधानपूर्वी काही काळ अगोदर काश्मीरमध्ये पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता, ज्यात 26 पर्यटक मारले गेले. याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 17 मे रोजी ऑपरेशन सिंदूर हाती घेतले. यात भारताने पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना टार्गेट करून जोरदार हल्ले केले. या ऑपरेशनमुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये 4 दिवसांचा सैन्य संघर्ष झाला. या संघर्षानंतर युद्धविराम झाला असला तरी पाकिस्तानकडून कुरापती सुरूच आहेत. असीम मुनीर यांनी दिलेला आक्रमक इशारा हा ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानला बसलेला धक्क्यावरचे भावनिक राजकीय उत्तर आहे, असे मानले जात आहे. मुनीर यांनी आक्रमक आणि तीव्र उत्तर देण्याची धमकी दिली असली तरी भारताच्या तुलनेत पाकिस्तानची आर्थिक आणि सैनिकी स्थिती सध्या नाजूक आहे. त्यामुळे हे विधान प्रत्यक्षात सैन्य कारवाई करण्याऐवजी देशांतर्गत राजकीय फायदा आणि सैन्याचे मनोबल उंचावण्यासाठी केलेले एक पोकळ धमकी असण्याची शक्यता अधिक आहे. असीम मुनीर यांच्या भाषणाचा दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे अफगाणिस्तानमधील तालिबानला दिलेली थेट धमकी. त्यांनी तालिबान समोर दोन पर्याय ठेवले: एकतर पाकिस्तान सोबत चांगले संबंध ठेवावेत किंवा तहरीके तालिबान पाकिस्तान म्हणजेच टीटीबीची उघड आणि छुप्या पद्धतीने मदत करावी. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की पाकिस्तानने टीटीपीला मदत करणे थांबवण्याचा थेट इशारा तालिबानला दिला आहे. पाकिस्तानचे म्हणणे आहे की तालिबान त्यांच्या सीमावर टीटीपीला आश्रय देत आहे, ज्यामुळे पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले वाढत चालले आहेत. या तणावाच्या पार्श्वभूमीवरच मागील काही दिवसांपूर्वी तुर्की येथे या दोन्ही देशांमध्ये चर्चेसाठी बैठका होत आहेत. पण मुनीर यांच्या धमकीने ही प्रक्रिया पुन्हा गुंतागुंतीची झाली आहे. असीम मुनीर यांना मिळालेली संरक्षण दल प्रमुख म्हणजेच सीडीएफ हे पद पाकिस्तानातील घटना दुरुस्ती करून तयार करण्यात आलेले आहे. पारंपरिकपणे पाकिस्तानने सैन्य प्रमुख आर्मी चीफ हे सर्वात शक्तिशाली पद मानले जात होते, पण सीडीएफ पद निर्माण झाल्यामुळे मुनीर यांना तिन्ही सैन्यांवर म्हणजेच भूदल, नौदल आणि वायुदल यांवर एकात्मिक नियंत्रण आणि समन्वयासाठी अतिरिक्त अधिकार मिळाले आहेत. यामुळे त्यांचे वजन केवळ सैनिकी स्तरावरच नव्हे तर राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणांच्या निर्णय प्रक्रियेतही वाढले आहे. फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी संरक्षण दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारताच दिलेला भारत विरोधाचा इशारा अत्यंत गंभीर असला तरी त्याचे मूळ कारण देशांतर्गत राजकीय आणि सैनिकी मनोबल उंचावण्यात अधिक दडलेले आहे. ऑपरेशन सिंदूरच्या धक्क्यातून सावरतानाच त्यांनी तालिबानलाही दिलेला इशारा पाकिस्तानची दुहेरी कोंडी स्पष्ट करतो.
आगामी काळात मुनीर हे नुसते विधान करतात की काही ठोस कृती करतात यावर भारत पाकिस्तान संबंधाची दिशा ठरणार आहे. तुम्हाला काय वाटते? असीम मुनीर यांनी भारताला दिलेला हा इशारा पाकिस्तान प्रत्यक्षात कृतीत उतरवण्याचे धाडस करेल का, की ही केवळ एक पोकळ राजकीय धमकी आहे? तुमचे मत खाली कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.